आगामी महापौर पदाची निवडणूक 10 तारखेला संपन्न होणार आहे। महापौर पद सांभाळणारी व्यक्ती कशी असावी, त्याची जबाबदारी ही मोठी असताना नेमका महापौर कसा असावा याबाबत कॉम्रेड ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी आपली प्रतिक्रिया औरंगाबाद UCN TV न्यूजच्या माध्यमातून व्यक्त केली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची सुद्धा महानगरपालिकेची निवडणूक संपन्न झालेली आहे। 57 भाजपाचे नगरसेवक निवडून आलेले आहेत। 33 MIM चे नगरसेवक निवडून आलेले आहेत। हे दोन मोठे पक्ष आहेत। प्रश्न असा निर्माण झालेला आहे की आता महापौर जो भाजपचा होणार आहे तो कोण होणार आहे। पक्षश्रेष्ठीने 3 लिस्ट केलेले आहे। कोणी महापौर होणार हा प्रश्न नाही, पण जो महापौर होणार आहे तो काय काम त्यांनी करावं, शहराचा विकास कसा करावा, स्मार्ट सिटी ऍक्च्युअल मध्ये कशी बनावी, आपला शहर आपला जो औरंगाबाद संभाजीनगर आहे हा जगातला सर्वात फास्ट ग्रोथ होणारा सिटी आहे, त्याचा विकास कसा व्हावा या संदर्भात आपण अभय टाकसाळशी चर्चा करू। सर, UCN TV मध्ये आपलं स्वागत आहे। महापौर नक्की 10 तारखेनंतर महापौर बसणार आहेत। कसा महापौर असावा शहराचा? महापौर हा सर्वसमावेशक असावा, जो सर्वांना सोबत घेऊन चालेल अशा पद्धतीचा असावा। कोणालाही वेगळ्या भावनेनं किंवा विरोधकांचा अनादर करणारा नसावा। विरोधकांचे देखील निवेदन स्वीकारणारा, त्यांचं म्हणणं ऐकून घेणारा, त्यांच्याशी चर्चा करणारा असावा असं अपेक्षा आहे। आणि मोठी आव्हानं त्यांच्या समोर आहेत। गेल्या आता अनेक वर्षांनंतर ही निवडणूक झालेली आहे। खूप प्रलंबित प्रश्न आहेत। पूर्ण प्रशासक राज्य होतं आपल्याकडे, त्यामुळे 10 वर्ष जवळपास प्रशासक राज्य असल्यामुळं आता येणाऱ्या महापौरासाठी मोठा कर्जाचाही डोंगर आहे आणि कामाचाही डोंगर आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या महापौराकडून मोठी अपेक्षा आहे। चर्चा करताना जेव्हा काही मीडियाने चर्चा केलेली आहे लोकांशी जाऊन रस्त्यावर, त्यांचं म्हणणं असं होतं की जातीपातीचा निघून आला असते, म्हणजे जातीपाती बघणारा महापौर नसावा। हे काय तुमचं काय म्हणायचं आहे? ते तर साधारण अपेक्षा असतेच की जातीपातीचा भेदभाव करणारा नसावा। नाहीतर असेही महापौर बघितलेले आहेत आम्ही की कुठला तरी मागासवर्गीय अगोदर महापौर होऊन गेला, कोणीतरी उपमहापौर होऊन गेला की लगे नंतर ह्याला खुर्ची भेटली की लगे त्यांनी येऊन तिथं गोमूत्र शिंपडलं, अशा पद्धतीची बघितलेले आहेत आपण सगळे महापौर उपमहापौर। त्यामुळे अशा पद्धतीचा जातीभेद करणारा नसावा, म्हणून मी ती सुरुवातीलाच अपेक्षा व्यक्त केलेली आहे की सर्वांना सोबत घेऊन चालणारा, किमान ऐकून तर घेणारा असावा, समजून तर घेणारा असावा। मला माहिती आहे महापौराच्या आता किती मर्यादा असतील। जो येणारा असेल, म्हणजे ती खुर्ची जरी छान दिसते, म्हणजे पार अगदी पाय पसरून बसण्यासारखी खुर्ची बघितली मी, विशेष खुर्ची बनवून घेतली, दिल्लीहून आणली बघितली मी ती खुर्ची। अगदी पाय पसरून बसू शकतात, अगदी झोप आली तर झोपही शकतात, अशा पद्धतीची छान खुर्ची, आरामदायी खुर्ची त्यांना दिलेली आहे। परंतु ती खुर्ची नसून एक काटेरी मुकुट तो असेल असं मला वाटतं। कारण हा शहर जो आहे आपलं, या शहरामध्ये म्हणजे खूप प्रश्न वाढवून ठेवलेले आहेत गेल्या 10 वर्षामध्ये। आणि अगदी जेव्हा जो कोणी महापौर बसेल त्याला त्याच्यासाठी फार मोठा कठीण काळ असेल। एवढं काही मजेचं ते माध्यम नसणार आहे। कोणत्या प्रश्नांना प्राधान्य देत, कोणत्या 3 प्रश्नाला महापौरांनी प्राधान्य दिले पाहिजे शहरामध्ये? सर्वप्रथम तर पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य त्यांनी दिलं पाहिजे, कचऱ्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिलं पाहिजे, भटक्या कुत्र्यांचा जो प्रश्न आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे। ज्या रस्त्यांसाठी घरं तोडून ठेवलेली आहेत त्या रस्त्यांचं काय, हा मोठा प्रश्न आहे। त्याचबरोबर ज्यांची घरं तोडून टाकलेली आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे, त्याचं काय, असे अनेक प्रश्न आपल्या शहरामध्ये प्रलंबित आहेत आणि त्याला त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे। या व्यतिरिक्त आता ही तर अगोदर पूर्ण करू द्या, माझ्याकडे मोठी यादी आहे पण प्राधान्याने ही यादी, हे 2-3 कामं जर त्यांनी पूर्ण केली तर ती मोठी गोष्ट होईल। ही पूर्ण केल्यानंतर पुढचं बोलता येईल। जे पंतप्रधान आवास योजना आहेत त्याच्यामध्ये पहिले फॉर्म भरून घेतले होते 2016 मध्ये, जवळजवळ 11,000 लोकांनी फॉर्म भरले होते। नंतर ते हरवले किंवा काय झालं असं दुसऱ्यांदा फॉर्म भरून घेतलं। त्यावेळेस फक्त 5,000 लोकांनी फॉर्म भरले आणि घराचं काम जवळजवळ 11,200च्या वर चालू आहे। एक यक्ष प्रश्न महानगरपालिका समोर उभा झालाय, तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं? हा प्रश्न म्हणजे
2017 पर्यंत त्यांनी सगळ्यांना घरं देऊ म्हणून कबूल केलं होतं मोदी सरकारने. आता ते दिलं नाही. 2017 गेलं, 2020 गेलं, आता 2025 संपलं, आता 26 मध्ये आपण आहोत. आणि मी बघतोय की आतापर्यंत त्यांनी 3 वेळेस अर्ज भरून घेतले, 3 वेळेस डॉक्युमेंट गहाळ केलेत. आता तुम्ही समजू शकता सर की सर्वसामान्य मोलकरी नाही, आमचा रिक्षावाला हातगाडीवाला आहे, सर्वसामान्य माणूस आहे. एकदा फॉर्म भरायचा म्हणला तर किमान 1000 रुपये खर्च येतो. 500-600 रुपये तर कुठेच गेले नाही. त्यांनी 3 वेळेस फॉर्म भरून घेतले. आता तर 6000 काहीतरी घेतले मला वाटतं त्यांनी, 5000 डिपॉझिट आणि वरचे काय म्हणजे किती करावं त्यांनी, म्हणजे दरवेळेस त्यांनी फॉर्म हरवायचे. मागच्या वेळेस आम्ही मोर्चाच काढला होता, हे सगळ्या गहाळ फॉर्म झालेल्या लोकांना जमा करून आम्ही मोर्चाच काढला होता. तर ते आम्हालाच परत फॉर्म देऊ लागले. म्हणलं आम्ही फॉर्म हातात घेणार नाही तुमचे, आम्हाला फॉर्म हातात देऊन द्या, तुम्ही आम्हाला सहभागी करून घेता का याच्यामध्ये. म्हणजे भराचं काम 11,200 हर्सुलला, नायगाव, 30 गावला, चिकलठाणा इथं बांधकाम सध्या सुरू आहे 2-3 ठिकाणी. पण आता ते लोकांची यादीच कमी आलेली आहे, म्हणजे लोकांची मागणीच कमी आली आहे. सगळं याला कसं बघता तुम्ही, प्रशासनाचं अपयश म्हणता का काय, म्हणजे कसं? याला मी या नजरेतून बघतो की आता लोकांना यांच्यावर विश्वास नाही, अजिबात विश्वास नाही. आणि ही जी काही घरं आहेत ना, अगदी कोंबड्याच्या खुराड्यासारखी घरं आहेत. म्हणजे एवढ्या पैशामध्ये जे काहीतरी 11-12 लाख रुपयामध्ये ते घर आहे आणि त्याच्यात काहीतरी 2-2.5 लाख रुपयाची सबसिडी आणि बाकी कर्ज वगैरे काढावं लागणार आहे. अहो कुठून करायचं त्यांनी? अगदी तिकडे महानगर आणि 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 शहराच्या बाहेर आहे. 12 लाख रुपये म्हणजे सर्वात हायएस्ट आहे हर्सुलचा, मला वाटतं. अगदी म्हणजे हे घर कुठे देणार, तर शहराच्या बाहेर लांब देणार आहेत. आता त्याच्या जवळपास जर बघितलं तर त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये प्लॉट मिळतो सर, प्लॉट मिळतो आणि 2-3 लाख रुपयामध्ये बांधकाम होतं. अगदी 6-7 लाख रुपयामध्ये त्याच्यापेक्षा चांगलं घर, त्याच्यापेक्षा मोठं घर बांधता येईल, एवढी सध्या शहराच्या बाहेरची परिस्थिती आहे. असं असताना 11-12 लाख रुपये कोणी का घालावेत? त्याच्यामुळे यांच्या योजना ज्या आहेत त्या सगळ्या लोकांना तोट्याच्या योजना वाटतात. त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये अगदी छोटासा बंगला बांधता येईल लोकांना, एवढ्या अर्ध्या पैशामध्ये चांगला बंगला बांधता येईल. अगदी 20x30च्या चांगलं 3-4 रूमचं चांगलं घर बांधता येईल. अगदी ओपन टू स्काय ते राहील अशा पद्धतीचे प्लॉट अवेलेबल आहेत. अगदी NA44 प्लॉट अवेलेबल आहेत महानगर प्राधिकरणचे. ते सोडून लोक यांच्याकडे कशाला ते खोराड्याची 12 लाख रुपयाचे फ्लॅट कशाला घेतील? त्यामुळं अशा योजनाला बिलकुल प्रतिसाद मिळत नाहीये. आणि ह्याचमुळे मिळत नाही कारण ह्यांनी अनेकदा फॉर्म गहाळ केलेले आहेत. आता परत गहाळ करतील की काय, अशी परत लोकांना परिस्थिती आहे. कोणा ठेकेदाराला देतात, तो ठेकेदाराचे पैसे देत नाहीत, मग तो सगळे डॉक्युमेंट घेऊन पसार होतो. असं सगळं आहे. त्याच्यामुळे यांच्या योजनांना कुठलाही प्रतिसाद हा मिळत नाहीये. मग ती पाण्याची योजना असू द्या, घरकुलाची योजना असू द्या, काहीतरी 5-1 हजार लोकांनीच फॉर्म भरलेले आहेत आणि अजून त्याने 11-11.5 हजार घरं तयार आहेत ते असं ते म्हणतात. त्यामुळे ती सगळी घरं रिकामी राहणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आश्वासनाची पूर्तता केली पाहिजे की जे आमचे जे पाटे वरवंटे विकणारे, आमचे जे काही सर्वसामान्य आदिवासी आणि भटके विमुक्त जे पुलाखाली राहतात, जे त्यांना म्हणतात की आम्ही तुम्हाला त्या शेल्टर होम मध्ये ठेवतो, त्यांना ती घरं त्यांनी मोफत दिली पाहिजे. त्यांनी वादा केलेला होता की सगळ्यांना घरं देऊ म्हणून. काय झालं त्या आश्वासनाचं, हा माझा प्रश्न आहे. आता आपण पाहत आहात का जो महापौर जो आहे तो होणार आहे, त्याच्याकडून काय काय अपेक्षा, जनतेची जी अपेक्षा आहे आपल्या समोर बॅटरी गेली.